शिमगाते जिल्हा परिषद गटातून आपण उभे आहात, काय सांगाल कमल? मी 26 शिंगोळातरी जिल्हा परिषद गटातून मला आमदार भास्कर जाधव यांच्या आशीर्वादाने ही ते उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आमदार भास्कर जाधव यांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या माते मुंबईमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आम्ही इकडे आमदार भास्कर जाधव यांच्यावर चर्चा केली आणि आपण एकत्र निवडणूक लढवू शकतो का याबद्दल आम्ही चर्चा केली आणि त्याच्यासाठी आमदार भास्कर जाधव आम्हाला सकारात्मक गोष्टी झाल्या आणि त्या अनुषंगाने मला इथे जिल्हा परिषद गट हा मनसेसाठी सोडला गेला आणि ही निवडणूक लढण्यासाठी मला आमदार भास्कर यांनी संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. जनतेसमोर जाताना काय नेमके प्रश्न समोर येतात, काय नेमकं विजन आहे? खूप सारे प्रश्न आम्ही जेव्हा गावागावात फिरतोय, मीटिंग करतोय, तेव्हा खूप सारे प्रश्न समोर येतात. आरोग्य असेल, शिक्षण असेल, क्रीडा असेल, खूप सारे असे प्रश्न आहेत जे जनतेचे जे सोडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आपल्या समोरचे जे उमेदवार आहेत ते तुल्यबळ समजलं जातं, काही सेना भाजपची युती बऱ्याच ठिकाणी दिसून येतं, कसं पाहतात? नाही, प्रत्येक निवडणुकी ही संघर्षमय असते, त्यामुळे कुणालाही सोपं घेऊन चालत नाही. तुम्ही कुठलीही निवड, मग ती जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, ग्रामपंचायत असू दे किंवा तुमची सोसायटीची असू दे, प्रत्येक निवडणूक तुम्ही सिरियसली घेतली आणि तरच तुम्ही चांगल्या प्रकारे तिकडे प्रचार करू शकता, काम करू शकता. जर कुठलीही निवडणूक तुम्ही हलक्यात घेतली तर तुम्ही लोक पण तुम्हाला हलक्यात घेतील. त्यामुळे कोणालाही गृहीत न धरता आपण आपला प्रचार करावा आणि आपले जे प्रश्न आहेत ते लोक, आपले जे म्हणणं आहे ते लोकांबरोबर मांडून आपण लोकांची काय सेवा करू शकतो आम्ही लोकांबरोबर जाऊन सांगतोय आणि त्या प्रकारे आम्ही प्रचार करतोय. आमदारकीच्या लेवलचे व्यक्ती म्हणजे आमदारकीला तुम्ही उभे होतात, पराभव झाला, जिल्हा परिषद उतरताय, वरून खाली आलाय. जेव्हा मी आमदारकीला उभा होतो तेव्हा वरतून जो आदेश होता तो आदेश पाळला गेला आणि आम्ही आमदारकीची निवडणूक लढवली आणि त्यानंतर आता परत जिल्हा परिषद लागली आणि अनायसे इकडे ओबीसी हा गट निघाला शिमगाते जिल्हा परिषद गटाचा. त्यामुळे एक संधी चालू आली आणि आदरणीय भास्कर जाधव यांनी मला सांगितलं की तुम्ही जर निवडणूक लढवत असाल तर हा बाबा गट जो आहे तुम्हाला सोडतो. त्यामुळे परत एकदा संधी चालून आले देवाच्या कृपेने, म्हणून एक लोकांबरोबर जाण्यासाठी एक संधी मिळाली, लोकांची सेवा करायची एक संधी मिळाली, म्हणून या निवडणूक मी उतरलो आहे. जिल्ह्यामध्ये मनसे ताकद कुठे दिसून येत नाही, कारण तुम्हीच आता प्रमोदजी गांधी आहेत, वैभव खेडेकर सोडून गेले, बरेचसे मनसेची वटाजल दिसून येते, कसं पाहता? नाही, मनसेची ताकद नाही आहे असं कोणी बोलू शकत नाही. तुम्ही बघत असाल की सर्व ठिकाणी चर्चा होते की शिवसेना संपली, मनसे संपली, पण मुंबईमध्ये काय झालं तुम्ही बघत असाल की जरी मोठमोठे लोक गेले असतील, आमदार गेले असेल, खासदार गेले असतील, तरी सच्चा जो कार्यकर्ता आहे, सच्चा जो बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा, उद्धवसाहेब ठाकरे यांना मानणारा किंवा राजसाहेब ठाकरे यांना मानणारा सच्चा कार्यकर्ता अजून तो जागेवरच आहे आणि निवडणूक ही त्यांच्यामुळेच लढवली गेली. आज तुम्ही बघा इथे विनायक मुळे इथे आहेत, ते म्हणजे किती वर्षापासून आमदार भास्कर जाधव यांचे एक सावली प्रकारे काम करतात. असे सच्चे कार्यकर्ते जे त्यांच्यामुळे निवडणूक लढवली जाते, असे सर्व लोक आज आमच्याबरोबर आहेत आणि त्यांच्यावरच आम्ही निवडणूक लढवतो, त्यांच्या भरोश्यावरच आम्ही निवडणूक लढवतो. ते लोक सर्व आमच्याबरोबर आहेत. सरास आपण निवडणुकीमध्ये बघतो जनशक्ती देशशक्तीचा विषय समोर येतो, काय सांगा? सरास म्हणजे सर्व ठिकाणी हेच चाललंय, ही निवडणूक जनशक्तीने धनशक्तीची आहे आणि जनशक्ती पूर्ण आमच्या बाजूला आहे आणि जनशक्तीच्या विचारावर, जनशक्तीच्या विश्वासावरच आम्ही निवडणूक लढवतोय आणि त्या प्रकारे आम्ही निवडणूक जिंकू. एक वेगळा फॅक्टर पण दिसतो येतो, कुंदी समाज असो, मराठा समाज असो, बऱ्याचदा ह्या ठिकाणी निवडणुकीमध्ये अशा काही गोष्टी घडतात, कसं पाहताय? बघा, आमचं उद्धव साहेब असेल किंवा राजसाहेब असेल, भास्कर जाधव असेल, कुठल्या समाजवाद पाळत नाहीत. आज आमदार भास्कर जाधवने इथे जवळ 12 ते 13 समाजाच्या लोकांना तिकीट दिलेली आहे. म्हणजे समाज असं म्हणून कोणी आम्ही चालत नाही, प्रत्येक समाजाचा आम्ही सन्मान केलेला आहे. नाही होतं ना, काही ठिकाणी समाज भावनिक होतो. आता समाजाला त्यावर कळून चुकलं, गेल्या वेळेला आमदारकीच्या वेळेला समाज भावनिक झाला, समाजाला आव्हान केलं, भावनिक झाला, समाज वोटिंग केलं. पण आता जे फॅक्टर आहे तुम्हाला बघत असाल की ते जे समाजाचं फॅक्टर आहे ते कुठेच तुम्हाला दिसणार नाही. हे तुम्हाला ह्या 7 तारखेचा रिझल्ट लागेल तर तुम्हाला कळेल. नाही, इथे लोक आता तो जे काही कोण समाज, आता लोकांना पण कळलंय किंवा आपली कोण आपल्याला विकास करू शकतो हे लोकांना कळलेलं आहे आणि ह्या ज्या निवडणूक ह्या कार्यकर्त्याच्या निवडणूक असतात आणि कुठला कार्यकर्ता आपल्या जवळ पोहोचू शकतो लगेच, ह्याच्यावर सर्व निवडणूक चालतात. त्यामुळे लोकांना पण माहिती आहे की त्या प्रकारे लोक मतदान करतात. होऊ शकतो ना, म्हणजे सर्व ठिकाणी आता ते धनशक्ती आहे किंवा ईव्हीएम आहे किंवा निवडणूक आयोग आहे, ह्या सर्वांच्या भरोश्यावर ही निवडणूक लढवली जाते आणि ते कशाप्रकारे लढवली जाते तुम्ही मुंबईमध्ये बघितलं असेल की कशा प्रकारे धनशक्तीचा वापर होतोय आणि तो वापर झाला तर निवडणूक लढवणं पुढे जाऊन कठीण होईल. म्हणजे आज नगर परिषदेच्या निवडणुकीला पण अशा प्रकारे जर वापर होत असेल, नगर परिषद निवडणूक ही तळागाळातल्या कार्यकर्ते निवडणूक असते, तिथे पण अशा प्रकारचं जर काम होत असेल तर मग तो तळागाळाचा कार्यकर्ता उद्या निवडणूक लढवणार कसा? हे साधा शेतकऱ्याचा मुलगा असो, गरीब मुलगा असो, तो निवडणुकीसाठी तयार असतो. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी होत गेल्या तर उद्या निवडणूक लढवायच्या कोणी, फक्त धनशक्तीवाले निवडणूक लढवायच्या का, हा एक प्रश्न निर्माण होतो. आपल्यासमोर मातब्बर पक्षाचे उमेदवार आहेत, त्यातून आपला विजय कसा आपण?
हे मातब्बार पक्षाचे असू दे कोणी असू दे, मी एक साधा जरी पक्षाचा उमेदवार असेल तो उमेदवार आहे, म्हणजे त्याने उमेदवारी भरली आहे म्हणजे तो निवडणूक हरण्यासाठी भरली नसते. प्रत्येक माणसाला निवडणूक जिंकणारी उमेदवारी भरलेली असते. त्यामुळे ही निवडणूक जी आहे ही जनशक्तीची निवडणूक आहे आणि आम्ही जनतेची कामं करतो, जनतेला प्रत्येक क्षणाला आम्ही उपयोगी पडतो. त्यामुळे जनतेला माहिती आहे की जनतेची सेवा कोण करतोय. त्यामुळे जनता कोणाला जनता सुज्ञ आहे, ती कोणाला मतदान करायचं हे त्यांना बरोबर माहिती आहे. तुमचं असं कोणतं सामाजिक कार्य तुमचं स्वतःचं करून तुम्ही लोकांसोबत जात आहे? तुम्हाला माहिती आहे की गेली 5-6 वर्ष मी ह्या तालुक्यामध्ये सक्रिय आहे. त्यामुळे कशा प्रकारे मी कामं करतोय तुमच्या न्यूजला किंवा तुमच्या सर्व ठिकाणी माहिती असेल. काही माझ्याकडे नसताना, कुठलेही पद नसताना मी लोकांची कामं करतोय. हे सर्व बघून लोकांना प्रश्न पडला की हे जर एवढी कामं करताय तर ह्याला निवडून दिल्यानंतर हे कशा प्रकारे कामं करते. लोकांना विश्वास आहे माझ्यावरती. त्यामुळे त्या विश्वासाच्या बळावरती लोक मला निवडून दिला पुढे मला 100% खात्री आहे. आपल्या प्रचारात कसा प्रतिसाद मिळाला? खूप चांगला. आमचे दोन्ही उमेदवार प्रत्येकाच्या घराघर पोहोचाय. मतलब शिमगातली पंचायत समिती आहे ती आमचे संजय पवार आहेत, मग ते मशालीवर लढवत आहेत. तवली पंचायत समितीमध्ये संदीप धनावडे आहेत, ते मशालीवर लढवत आहेत. मी स्वतः आहे शिमगातली जिल्हा परिषद गटाला मी इंजिन या चिन्हावरती लढवत आहे. आम्ही तिघही प्रत्येकाच्या घराघरात जाऊन आमचा जो अजेंडा आहे, आमचे जे विचार आहेत आम्ही मांडतोय. लोकांना त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आणि आम्हाला तिघांनाही पूर्ण 100% खात्री आहे की आमचा विजय असणार म्हणून. आपल्याला या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर स्वतःचा असं विकासाचं विजन कोणतं असणार? खूप सारे म्हणजे पहिला जर तुम्ही बघाल की जिल्हा परिषद शाळा आहे त्यांची दुरवस्था खूप झाली आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मला स्वतःला पण काम करायला खूप आवडेल. आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडी, आपल्या इथे काँग्रेस राष्ट्रवादीचा आपल्याला कितपत साथ आहे? सर्वांचा राष्ट्रवादी शरद पवार आहेत किंवा काँग्रेस आहे, ह्या सर्वांचं आम्ही एकत्रपणे काम, सर्वांचे कार्यकर्ते एकत्र आहेत, एकत्रपणे काम करतो, आम्ही प्रचार करतोय. आपल्या गटामध्ये मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना हेच आवाहन करे की विकासावर तुम्ही काम करा. विकास कोणाच्या हातून होऊ शकतो याचा विचार करा. माझ्यासारखा तळागाळातला कार्यकर्ता ज्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, संदीप धनावडे असतील त्यांना पण कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, ते एक गरीब घरातला मुलगा आहे. संजय पवार आहे ते सरपंच होते. की ही माणसं जर काही नसताना कामं एवढी करू शकतात तर उद्या एका त्यांच्या हातामध्ये पद आलं की कशाप्रकारे कामं करू शकतात हे त्यांना पूर्ण माहिती आहे. हे जनतेने याचा विचार करावा आणि त्याप्रमाणे मतदान करावं. तुम्ही विधानसभा लढवलीत तेव्हा तुमचे मनसेचे नेते वैभव खेडेकर आपल्यासोबत होते, यावेळी ते भाजपमध्ये, तर कितपत फरक जाणवेल तुम्हाला? फरक मला काहीच जाणवत नाही. ते गेल्यापासून तुम्ही त्यांची अवस्था काय आहे तुम्हाला दिसत असेल की पहिले त्या नेत्याला स्टेजवरती बसायला खुर्ची मिळायची. आता तो मागच्या वेळेला एक फोटो बघितला की तो नेता स्टेजच्या बाहेर एक कार्पेटवरती उभं राहून सभा एन्जॉय करत होते. अशा प्रकारची त्यांची आता अवस्था झाली. त्यामुळे वैभव खाडेकर इथून गेले याचा आम्हाला आमच्या महाराष्ट्र सैनिकावर काही परिणाम झालेला नाही. त्या अवस्थेवर वैभव खेडेकर स्वतः जबाबदार असं बोललं जात आहे ना. तुम्ही काय सांगताय? तुमचे मित्र होते ना. माझे मित्र सर्व जातील, माझे मित्र आहेत. तुमचे जवळचे मित्र ना ते, जेव्हा तुमचं आमदारकीच्या इलेक्शनला वैभव खेडेकर आपल्या बरोबर होते, तुम्ही सांगता तर खाली 17 ठिकाणी उभा आहे, जबाबदार कोण? मला तर वाटतं ज्या माणसाला जर बडतर्फ केलेली आहे तर काहीतरी कारण असल्याची बडतर्फ करणार नाही. त्यामुळे जबाबदार हे ते स्वतःच असतील असं मला पूर्ण खात्री आहे. मतदारांना आपल्या काय आवाहन करा? मतदारांनी येणाऱ्या 5 तारखेला सर्वांनी घराच्या बाहेर पडून मतदान सर्वांना करावं हे सर्वांना मी आवाहन करेन. थँक्यू.